हा रात्याचा भात लाल चावल आपलं भरड्याचं ना भात काय पहिले रात्याचीच भाकरी आपण खात होतो, पण ती पण आता लोकांना जमत नाही की लाल दिसत सफेद पाहिजे. महाराजांचं प्रमाण सांगतोय हे सगळं. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरली राहू. अगोदर काय खात होतो आणि आता काय खातो याचा विचार करा. अरे अगोदर कुरांची घरं होती, आता बंगले झाले. त्या कुरांच्या घरामध्ये जी झोप येत होती ना ती आता बंगल्यात येत नाही. बैलाबाई म्हणते या झोपडीत माझ्या राजा सजी महाली सौदे कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. नाही का कोणाचा बाहेरचा मला असायचं तेव्हा तो कुठे झोपत होता शेतावरच झोपडी करायची आणि आपलं झोपायचं आनंदात झोपायचं. पण आता तशी झोप येतो का? हा आले उगवले म्हणून बांधला बंगला. मी लोकांना म्हणते मी बंगला बांधला आणि बांधला कशाचा? जमिनीच्या पैशावर. मेहनत थोडी आहे बायांसारखी. काय हे सांगायला पाहिजे समाजाला. हा कोणाची तरी अशी घोषणा आहे का समाजाकरता? माझ्या आगरी समाजाकरता हे मिळत नाही सरकारने दिलं पाहिजे आहे का कोणाची घोषणा? का घोषणा नाही? पैसा भरपूर आला ना. तो सगळा डोळ्यावर धूर आहे आपल्या धूर. सावध व्हा बाबांनो. पुढे काय होईल हे सांगता येत नाही. हे रस्ते गेले ना रस्ते हे आपल्याकरता नाही, आपली बर्बादी होण्याकरता. प्रवीण शेठ बरोबर आहे ना? समोर साहेब बसलेले अनुभवी सगळं बाबांनो. पण आपले डोळे उघडत आपल्याला माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द लक्षात ठेवा बाबांनो. म्हणून वागणं कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे याचा विचार नक्की करणार. देवाने दिलेल्या संपत्तीचा डोळ्यावर अंधकार येता कामा नये. देवाने दिलेल्या पैशाचा डोळ्यावर अंधकार येता कामा नये. हा राजाचा रंक आणि रंकाचा राव कधी होईल हे सांगता येत नाहीये. सगळं त्याच्या हातात आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा. काय त्या रावणाजवळ कमी होतं? काय कमी होतं का? 33 कोटी देव बंदिवासामध्ये रावणाने घातलं. प्रत्येक देवाला कामाला लावलं होतं. पण रावला एकच कमी पडले म्हणजे ती सीतामाई. काय झाली रावणाची अवस्था? विचार करा बाबांनो. इथेच आपण बसलेलो आहोत. पैसा आला का त्या पैशाचा उपयोग कुठेतरी करतोय, काहीतरी करतोय. उत्तम पत्नी आहे घरामध्ये तरी याची बुद्धी चांगली राहत नाहीये. वेगळ्या बुद्धी वेगळीकडे बुद्धी धावतोय. कशी लक्ष्मी स्थिर राहील? घरामध्ये लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर साधनेमध्ये राहा, चिंतनात राहा. कुठल्याही प्रकारचा डोळ्यावर अंधकार येता कामा. देवाने श्रीमंत केलंय ना, देवाने मोठं पद दिलंय ना, ते पद समाजाकरता दे. समाजाकरता त्याचा वापर. समाज तुझे पाय धुतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी सावध केलं. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरून राहा. एवढंच काम करा. उठाला व्यवहारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा. भजन करा, जागे व्हा. त्याच्या पलीकडे दुसरं काही करू नका. म्हणून बाबांनो जे आपल्याला गुण दिलेले आहेत त्या गुणाचा अभिमान होता कामा नये. विभूती समोर बसलेली आहे. आम्ही डोळ्यासमोर पाहतोय त्याला. 30-40 वर्षापासून पाहतोय. पण जीवनामध्ये कधी अहंकार नाही, कधीच नाही बाबांनो. फार मोठ्या विभूत्या या होऊन गेल्या आपल्या भागामध्ये. दीपक भाऊ झाले, इंद्रपाल भाऊ झाले, भव्या भाऊ झाले, किशोर पाटील झाले, बाबू बाबा झाले. ही सर्व मंडळी कमीत कमी 20-25 माणसांचा हा ग्रुप रात्रंदिवस भजन आपल्या भागामध्ये करत होते. पण कधी हम झाला नाही. म्हणून सांगतो बाबांनो कधी डोळ्यावर धूर येता कामा नये. तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारी नका डोळे भरून राहो. ज्ञान
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य फातो काळ झावला आज प्रबोधदादांच्या उत्तर कार्याच्या रथनिमित्ताची ही कीर्तनरूपी सेवा कवडे परिवाराच्या वतीने मला प्राप्त झाली. या परिवाराचं माझ्यावर फार प्रेम. दादांचे वडील या परिसरामध्ये कुठे